एकदा असं झालं, राजा भोजाच्या इथे चोरी करायला एक ब्राह्मण गेला. राजा भोज, कालिदास, राजा भोज आणि कालिदासांची कथा. एक ब्राह्मण गेला रात्री चोरी करायला. आता म्हणले काय कोणी दक्षिणाबरोबर देईनं, पोरीचं लग्न काढलं असेल आणि ₹1.25 तर माझ्या लहानपणी होता दक्षिणा, त्यावेळेस काय खडूकमडूक काय असेल, काय होणार त्याच्याने. मग चला म्हणले राजाची जिथं चोरी करू. गेला. त्याने काय केलं, ब्राह्मण गेला, सोनं ना जे काही मिळालं त्याला ते चोरलं, चांदी चोरली. पण सोनं चोरत असताना आठवत गेला, सोनं चोरल्यानंतर कोणता नरक मिळतो. आणि गरुड पुराण वाचलं होतं. त्याच्यानंतर चांदी चोरली तर काय होतं. आता त्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट चोरायला तर आठवण व्हायली. आपल्याला आठवतं का हो प्रभू? कुठली गोष्ट कर, चांगली असो की वाईट असो, आठवतो का? सोने चांदी चोरले आणि त्याला आठवू लागलं. शेवटी पहाट झाली. बराच वेळ बसत होता, अरे हे घ्यावं की नाही, कोणता नरक मिळेल. कुंभी पाक दिसायले नाही, दुसरा कोणता आहे, असं सगळं 84 नरक शोधायला लागला. हे घेऊ का ते घेऊ. तितक्यामध्ये झाली पहाट. पहाट झाल्याबरोबर राजा थोडा हालायला लागला की पलंगाखाली जाऊन लपला. आता जावं ना निघून, पण ते सगळं आठवायला लागलं. त्याला वाटलं असं घेऊन जावं की ज्याच्यात नरक फरक काही मिळणार नाही, साधारण काहीतरी व्हावं, पण ते तसं काही जमच नसतं. सगळं शास्त्र वाचलं होतं. पलंगाखाली लपला. राजा उठला. राजा ज्यावेळेस उठला त्यावेळेस वेद घोष मंत्र म्हणायचे आजूबाजूला, जसं आपण आता टेप रेकॉर्ड लावतो. आजकाल तर मोबाईलच उठवतो आपल्याला, तसं अलारामची घडी. तर तिथे काय होतं की भोजराजा मोठी व्यक्ती होती. तर त्याला राजाला उठवायला वेद घोष असा सुरू झाला. वाघ, हत्ती, घोडे यांचा आवाज सुरू झाला राजाला उठवण्याकरता. सुंदर सुंदर रूप सुंदरी स्त्रिया आजूबाजूला जमा झाल्या, नृत्य करू लागल्या. राजा आहे तो आपल्यासारखं का, उठ, मारलीची एक लात नाही तर थोबाडीत, तसं नाही. रूपसुंदरी स्त्रिया. अरे चाणक्याचं वर्णन आहे. चंद्रगुप्त मौर्य, त्याचं असं वर्णन येतंय, चंद्रगुप्त मौर्य काय व्यवस्था अरे चाणक्यांनी लावली होती. 4 वाजता चंद्रगुप्तनी उठलंच पाहिजे. आपल्यासारखं नाही, झोपू द्या ना असं नाही. ते 4 वाजता उठायचे. उठल्यानं रक्षण करायला रात्री 15-16 ची गँग, भिल्लिणी, शस्त्रसज्ज, बाया बदमाश नाहीत असा त्यावेळेसही समज होता. म्हणून स्त्रिया रक्षण करायच्या चारीकडून, त्याचं कोणी येऊ नये म्हणून. आणि धनुष्यबाण सारखा असा 16-17 जणी असायच्या त्या भिल्लिणी. त्याच्यानंतर राजा त्या मधुर आवाजात वीणा वाजायची, सितार, ब्रह्मवीणा, त्या आवाजात राजा उठायचा. उठल्यानंतर पहिल्यांदा एक खांब असा होता त्या रंगमहालामधला, ज्याच्या पाकळ्या अशा हे व्हायच्या आणि बरोबर एक CID यायचा. रात्रभर काय झालं, पर्सनल CID तो, ती यंत्रणा स्वतंत्र. मी म्हणतो KGBलाही सापडणार नाही सध्याच्या KGB आणि CIA अमेरिकेचे. त्यांनी घेतलंय आर्य चाणक्याचाच पॅटर्न, पण तो फार गहन आहे आर्य चाणक्याचा पॅटर्न. तो CID सकाळी राजाला रात्रभरची हकीकत अप टू डेट सांगायचा. काय घडलं, कुठे कोणाला पकडलं, कोणाला काय केलं, कोण सापडलं, कोण नाही,
कोणत्या प्रजाजना हे सैनिक कुठे फिरत होते, कोण, सगळं अद्ययावत नॉलेज. मग टूथब्रश काय असेल त्या काळात ते करायचं राजाने 4 ते 6 मध्ये. आणि स्नान केल्यानंतर मग पंतप्रधानाचा CID यायचा, म्हणजे अगदी समोरचा, आणि त्याने सगळं निरूपण करायचं राजाला, हकीकत सांगायची काय झालं. म्हणजे तो अगदी याचा CID, हा पर्सनल CID कोणाला माहिती नाही, पंतप्रधानालाही माहिती नाही. आणि तो खरं सांगतोय का, दोन्ही टॅली होतात का हे पाहायला जायचं. काय यंत्रणा होती चाणक्याची, ते टॅली व्हायचं. मग खोटं कोण बोलतो हे लक्षात घ्यायचं. आणि आधीची आलं नॉलेज. त्यानंतर नाश्ता काय होत असेल, त्यानंतर दरबारामध्ये राजा यायचा 10 वाजता. आल्यानंतर त्याच्या आधी पुन्हा CID येऊन बातम्या द्यायचं 3-4 घंट्याच्या, अप टू डेट नॉलेज, आज तकच्या बातम्या पूर्ण. आणि असं नॉलेज घेऊन राजा दरबारात यायचा. आणि के येऊन आपापले सांगायचे. राजाला अगोदरच माहिती असायची. आणि कोण लबाड बोलतो, कोण काय बोलतो हे तिथंच डिटेक्ट व्हायचं, कारण तो सांगायचा नाही राजा. पंतप्रधानांनी काय केलं इथपर्यंत CID असायचे, सगळं असायचं. त्यानंतर दुपारी जेवण 1 तास वामकुक्षी, लगेच उठवायचं राजाला. पुन्हा दरबार, पुन्हा हिअरिंग, कोणाचं काय म्हणतात ते, न्यायदान. न्यायदान संपलं. न्यायदानामध्ये त्या लोकांकडे दुसऱ्या वेळेस उद्या या म्हटलं तर रात्रभरात CID त्याच्या मागे असायचे. काय करतो, कुठे काय आहे, कोण काय करतं, सगळी माहिती अप टू डेट राजाकडे यायची. आणि मग न्यायदान व्हायचं. असं करीत करीत संध्याकाळ झाली, 8-9 वाजले, जेवण व्हायचं. त्यानंतर 1 घंटा नृत्य, दरबारामध्ये नृत्य व्हायचं. रात्री देखील ब्रह्मवीणा गायन व्हायचं. आणि नंतर एक ठराविक 10 नंतर राजाने झोपायचं. सकाळी पुन्हा असं. आणि शेवटी झोपताच्या अगोदर पुन्हा तो पाकळ्या उघडून CID यायचा, अप टू डेट माहिती. 5-6 वेळेस CID यंत्रणा यायची सगळं. म्हणजे पहा किती हे होतं. आणि कोणी असे काही लोक होते जे आज रशियाच्या KGB मध्ये आहेत. CID या धंद्यामधले वकील असतील तर वकिलामध्ये एक CID आहे, माहिती नाही कोणाला. लेबर असेल त्याच्यामध्ये एक CID आहे, जसं रशियामध्ये. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, जिल्हा परिषद समजा असेल तर जिल्हा परिषदेमध्ये 2 CID आहेत. पण ते पगार खातात जिल्हा परिषद, तुम्हाला वाटतं एक क्लर्क आहे, पण तो CID आहे. आणि ते राजाच्या विरुद्ध बोलतात. आणि कोण गपचूप बसतो, समजा पंतप्रधानाला राजाच्या विरुद्ध बोललं, पंतप्रधानानं तलवार काढली पाहिजे मारण्याकरता, किंवा सेनापतीनं जर ऐकून घेतलं तर समजायचं हा बिघडला, याच्या मनात काहीतरी आहे. मग त्याला जेवायला बोलवायचं आणि विष देऊन मारायचं. म्हणजे राजानं मारलं असं व्हायचं नाही. विषकन्या पाठवायचे, विषारी बाई, त्याच्याने सहज कोणाला वाटेल असंच मेला, नाही ठेवायचं त्याला. तर चोरी करायला आता ते सांगितलं तर हा पलंग खाली लपला. राजाला उठवायला वेद रूपसुंदरी स्त्रिया दोस्त सर्व समोर उभे. राजाने उठल्याबरोबर 3 वाक्य म्हटले. 3 वाक्य. राजा नेहमी 3 वाक्य आधी म्हणायचं. म्हणजे 4 वाक्य तो म्हणायचं. संस्कृतचा जाणता होता पंडित.
3 वाक्य म्हटले. चेते हरा युवतया सुरद सुरदोणु अनुकूलता संद्वान सद्वांधवा प्रणय गर्भगिरीच्छ भृत्या वल्गंती दंती निवहास्तरलास्तुरंगा. राजाने म्हटलं पा चेते हरा युवतया सुहृदो अनुकूलतः संद्वा नंदवा प्रणय गर्भगिरीच्छ भृत्यः वल्गंती दंती निवहास्तरलास्तुरंगा. आता याला राहवलं नाही. कोणाला? पलंगा खालच्याला. व त्याने 4थी ओळ पूर्ण केली पलंगा खालून. आता कसं असतं, आता तो काय म्हणला, संमीलने नयनयोर्नहि किंचित दस्ती. अर्थ होता डोळे झाकल्यानंतर मृत्यूनंतर कोणीही साथ देत नाही. राजाने काय सांगितलं होतं, अरे अनुकूल असल्यानंतर युवती किती सुंदर स्त्रिया मिळतात, काहीही मिळतं, संपत्ती मिळते, संतती मिळते. 3 ओळीमध्ये सांगितलं बरं का, सगळं काही मिळतं, वैभव, आणि आपली स्तुती करणारे लोक मिळतात. याला रावलं नाही. हा काय म्हणतो, संमीलने नयनयोर्नहि किंचित दास्ती. डोळे झाकल्यानंतर हा म्हणतो कोणी साथ देत नाही. म्हणजे त्याचं सगळं खोडून टाकलं राजाचं. हे जितके आपलं आपलं म्हणतात ना, तुम्ही डोळे झाका, कोणी साथ देत नाही. राजा म्हणला कोणी? काढलं त्याला बाहेर. काय म्हणला, चोरी करायला आलो तर मग का नाही केली? सगळे नरकच आठवायला लागले. म्हणले काय करू, आणि आता रावलं नाही. म्हणले तुमचं ते वाक्य कोण पूर्ण करणार, मीच करून टाकलं. राजाने इनाम दिला त्याला. म्हणून निदान ऐकलेलं जरी असेल ना, वेळोवेळी आठवतं. म्हणून मनन जरुरी आहे. अरे सिद्धगुरू नाही मिळाले, सगळ्याला थोडी मिळणार, पण जागोजाग तुम्हाला चेक करणारे चेकपोस्ट तयार झाले पाहिजेत. हे करावं की नाही, खोटं बोलावं की नाही, हे करावं की नाही, काय होईल काय नाही, सगळं असं. म्हणून भागवत कथेमध्ये सगळं आलं पाहिजे. हो काय सांगा, आताच्या भागवत कथा बस एंटरटेनमेंट झालंय. तत्वज्ञानाला 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक संबंध, 2 अभिधेय आणि 3 प्रयोजन. काय? एक संबंध, 2 अभिधेय. एक संबंध, 2 अभिधेय आणि 3 प्रयोजन. कृष्ण भक्ती प्रेम, 3 महाघन. एक संबंध म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाशी काय आमचा संबंध आहे जाणून घ्या व त्यासाठी काम करावयास पाहिजे. तत्वज्ञानामध्ये काय? तत्वज्ञान म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा तो रस्ता आहे. 3 गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. नंबर 1, संबंध काय आपला, कशा करता तत्वज्ञानामध्ये आपण घुसतोय, कशा करता तत्वज्ञानाचा अनुभव आला पाहिजे, कशा करता सिद्धगुरू मिळाले पाहिजेत, कशा करता कर्मयोग भक्तियोग आम्हाला मिळाला पाहिजे. त्याचं कारण आमचा कृष्णाशी संबंध आहे. आपला आपण बायकोशी, पोराशी, सगळ्याशी चूक. संबंध व्यवहाराशी नाही, सगळ्याशी नाही. संबंध, अरे याच्याकरता मला व्यवहार करायचं आहे की व्यवहारातून कृष्ण मिळणार आहे. त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूमध्ये कृष्णाला शोधा. लक्षात घ्या माझं वाक्य. संसारामध्ये जितक्या वस्तू त्यांनी आपल्यासाठी निर्माण केल्यात आणि त्याचा उपयोग आणि उपभोग आपण घेतो, त्याच्यामध्ये भगवान शोधा. त्याच्यासाठी येतो.
त्याचं अव्यक्त रूप शोधा. एखादं सुंदर झाड दिसलं, लस लस करतंय, अरे भगवंताची आभा आहे याच्यात, विशेष आभा आहे, विशेष. चांगला रेसचा घोडा दिसला, अरे हा काय या खास कृपा दिसते याच्यामध्ये, भगवंताची थोडीशी शक्ती आहे याच्यामध्ये. भगवंत शोधला पाहिजे वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, विषयांमध्ये. संबंध म्हणजे श्रीकृष्णाशी काय आमचा संबंध आहे हे जाणून घ्या व त्यासाठी काय करावयास पाहिजे आणि कशा करता करावयास पाहिजे, हेतू काय, काय करायचे आहे. म्हणजे काय जाणून घ्या की त्याच्यासाठी आपण संबंध काय, कशा करता, हेतू काय आपल्या जन्माचा. मी का जन्मलो, मला का परभणीत आणून टाकलं, मला का ज्ञानेश्वरी मंडळामध्ये आणलं, शोधा. कुठेतरी त्याचा संबंध आहे माझ्याशी. आपला संबंध आपण खाली आणतो वस्तूशी. लक्षात घ्या, संबंध काय, काय करायचे आहे याला अभिध्येय म्हणतात. आणि मग संबंध काय एकदा ठरवलं की अभिध्येय म्हणजे काय करायला पाहिजे. मग जे जे भेटे भूत, हे प्रयोग, रक्तशुद्धी, चर्वंतर्पण, हे अभिध्येयामध्ये येईल. अगोदर संबंध काय, हेतू काय आपल्या जीवनाचा, नंतर दोन अभिध्येय म्हणजे काय करायला पाहिजे, त्यासाठी कृष्णाशी मिलन होण्याकरता काय करायला पाहिजे, हेतू साध्य करण्याकरता काय करायला पाहिजे, याला अभिध्येय म्हणतात. हे वेदांची भाषा आहे बरं काय, अभिध्येय. व का करायलाच पाहिजे, नाही केलं तर जमत नाही का, अरे जीवशिव होईल. हे पाप प्रत्येक गोष्ट शिकवल्या जाते. भगवान शंकराची पिंड आहे. मी तांत्रिक गोष्ट बाजूला सोडतो. काय होते, अणुभट्टी जी सध्या निर्माण झालेली आहे, भगवान शंकराची पिंड पाहिली की तेच मॉडेल आहे सध्याची अणुभट्टी. लक्षात घे मी काय म्हटलं आहे, तीच अणुभट्टी. अणुभट्टीवर किती तापते ती, म्हणून म्हटलंय भगवान शंकर तप करतात, सारखे तप. एकदा समाधीमध्ये गेले की आपले 37,000 वर्ष समाधीमध्ये जातात. आपले 37,000 वर्ष समाधी. भगवान शंभू म्हणजे तापलेली भट्टी असते ती अणुभट्टी. लक्षात घ्या, आत्ता सध्याच्या अणुभट्टीवर इतकं पाणी पाहिजे, कारण इतकी तापलेली असते, त्याचं रेडिएशन, जे असं रेडिएशन निघतं, ऊर्जा निघते, ते थंड होण्याकरिता प्रचंड पाणी आणि खूप क्वांटिटीमध्ये पाहिजे. जपानचं परवा तुम्ही ऐकलं असेल किती पाणी टाकतं. मग तुम्ही अभिषेक करता की नाही, शंकराच्या पिंडीवरचा अभिषेक. लक्षात घ्या काय दाखवलंय, सगळे बालाभ्यास आहेत. ते मंत्र, कदाचित तुमचा हा मंत्र असेल महामृत्युंजय, हे डायनामाइट आहेत, हे चेतन डायनामाइट चार्ज करतात. त्र्यंबकम जयामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, हे सगळं जसं गायत्री डायनामाइट आहे, वेव्ज निघतात आणि हे सगळे डायनामाइट जे चेतन आहेत त्यांना ऊर्जा देतात भगवान शंकराच्या पिंडीवर. म्हणून शंकराच्या मंदिरातच पा सगळ्यांनी साधना केलेली आहे. ज्ञानेश्वरी कुठे लिहिली, रामाने कुठे अभिषेक केला, लक्षात घ्या. आणि आपले आद्य दैवत कोण आहे,
महायोगपीठ भगवान शंभू. अरे जैनांनी आदिनाथ म्हटलं ते भगवान शंभू आहेत. ते पझलमध्ये आहेत. आदिनाथ म्हणजे ऋषभदेव बिलकुल नाही. ऋषभदेव नंतर झाले, ते म्हणूनच्या वंशातले आहेत. आदिनाथ म्हणजे भगवान शंभू. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकिला मच्छगर्भी. आदिनाथ भगवान शंभू महायोग. तरी महायोग प्रमुखे, महायोग प्रमुख आहे. आणि भगवान शंभूनी विष्णूला दिला हा महायोग ट्रान्समिशन. नंतर 80,000 ऋषींना विष्णूनी दिला. 4 शाखा काढल्या. तो भाग आपण घेतलाय मराठी भाषामध्ये, हिंदीमध्ये येईल हळूहळू.